नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। आणि आज आपण श्रावण स्पेशलमध्ये निघालेलो आहे नांदूर मधमेश्वरला। आज पहिला श्रावण सोमवार, तर पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता चालू करूया आपला हा ब्लॉग आणि निघूया आपण आता नांदूर मधमेश्वरकडे। आता इथून आपल्याला जायचं नाशिक रोड, तिथून शिंद्यामधून शिंद्यापासून मध्ये जाऊन आपल्याला ब्राह्मणवाडा, बारागाव पिंपरी आणि बारागाव पिंपरीपासून निमगाव, नांदूर मधमेश्वर। तर असा आपला आजचा रूट आहे। तर चला चालू करूया आजची राईड। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। तर मित्रांनो, आता आपण जवळपास ब्राह्मणवाड्यापर्यंत आलेलो। शिंदे गाव क्रॉस करून आणि मध्ये पाऊस लागला होता, त्याच्यामुळे कॅमेरा काढून ठेवला होता। आता इथून पुढे परत अटॅच केला। चला निघूया आता परत पुढचा प्रवास। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे नांदूर मधमेश्वरच्या महादेव मंदिराजवळ, ज्याचं नाव आहे मृगव्याधेश्वर मंदिर। गाडी पार्क केली, रेनकोट वगैरे काढले आणि मेन मंदिर जे आहे ते इकडे। आणि हे मेन मंदिर आहे, ते मेन मंदिर दाखवतो मी तुम्हाला। छोटी छोटी मंदिर पण आहे रस्त्याच्या कडेलाच आहे। आता इथून थोडंच पुढे एक रस्ता आहे, जो मेन रोड आहे ना, तो मेन रोड आहे। रोडपासूनच दिसतं आहे मंदिर। जरा पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे जरा उभा आहे मी झाडाच्या खाली उभा आहे। थोडा पाऊस कमी लागतो इथे, आता थोडा कमी होत चालला आहे पाऊस। तर जाऊया, दर्शन करूया आणि तुम्हाला मंदिरही दाखवतो मी। चला। हे होतं अशा प्रकारे महादेवाचं मंदिर, मृगव्याधेश्वर महादेवाचं मंदिर, जे की नांदूर मधमेश्वरला आहे। नांदूर मधमेश्वरच्या डॅमच्याच जवळच आहे आणि चारी बाजूला शेत आहे, मस्त वातावरण आहे, एकदम मस्त हवा चालू आहे। पाऊस पण आता गेला आहे, त्याच्यामुळे एकदम छान वाटतं आहे। बघा माझ्या मागे हे आहे महादेवाचं मंदिर। आणि आता जाऊया गणेश मंदिर दर्शन करण्यासाठी। हे आहे गणेश मंदिर। आणि गणपती मंदिरच्या शेजारीच एक शनी मंदिरसुद्धा आहे, ज्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। म्हणजे जुनं असेल ते पडलेलं असेल बहुतेक, त्याच्यामुळे आता हे नवीन बांधलेलं आहे। छान बांधकाम केलेलं आहे बघा, नवीन मस्त बांधलं आहे। हे दोन मंदिर जे आहे हे पूर्ण जुने, म्हणजे ते पूर्णपणे दगडाचे होय। बघा हे बघा, दगडाचं बांधकाम आहे, जुने मंदिर आहे एकदम। आणि मध्ये गाभाऱ्यात गेल्यावरती बी असं फील होतं की जुने मंदिर आहे, खूप छान वाटतं।
खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. मस्त चारी बाजूला शेती आहे आणि बॅक साईडला नांदूर मधमेश्वरचा डॅम आहे आणि शेजारीच आपली गोदावरी नदी आहे. मस्त असं वातावरण आहे. तर अशा प्रकारे हा असा मंदिराचा परिसर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, तर नक्की विजिट करा. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा यायचो इथे दर्शनाला. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही इथे दर्शनाला यायचो. तिथे जत्रा असते, मस्त खूप गर्दी असते इथे महाशिवरात्रीच्या दिवशी. तर असं हे महादेवाचं मंदिर होतं, मृगव्याधेश्वर महादेव मंदिर. आणि आता दर्शन वगैरे झालेलं आहे, तर आता आपण जाऊया डॅम बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत नांदूर मधमेश्वरच्या डॅमकडे आणि डॅमच्या समोर 5 डोर आहे डॅमचे आणि त्यातले 2 डोर ओपन केलेले आणि या 2 डोरमधनं पाणी बघा किती येतं आहे. म्हणजे ओपन म्हणजे पूर्ण ओपन नाही केलेले, थोडे नॉर्मल ओपन आहे. त्यातूनच पाणी बघा किती येतं आहे. इथे पूर्ण पुलाला वरती पाणी लागतं आणि इकडे बघा कसा समुद्र खवळला जातो. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे पण बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे आहे नांदूर मधमेश्वरचं धरण. समुद्र उसळल्यासारखं असं पाणी उसळतं आहे आणि इथे बघा, तिथे इकडे तुम्हाला इथे व्हाईट छोटं मंदिर दिसत असेल, तर तेच मंदिर आहे जिथे आपण गेलो होतो. मृगव्याधेश्वर मंदिर आहे. तुम्हाला आवाज किती येतो आहे माहीत नाही मला, पण या डॅमला आपल्या 2 ते 3 नद्या येऊन मिळतात. एक म्हणजे आपली गोदावरी नदी, जी ब्रह्मगिरीपासून उगम होतो आणि ती एक नदी येऊन मिळते. त्याच नदीला येता आपल्या घोटीवरनं येणारी तारणा नदीसुद्धा याच धरणाला येऊन मिळते. अजून एक निफाडकडनं जी नदी येते, त्या नदीचं नाव माझ्या लक्षात नाही, ती नदी जी निफाडवरनं जी नदी येते याच डॅमला येऊन मिळते. चला तर आता आपण निघूया रिटर्न जाण्यासाठी. स्पीड बघा, पाण्याची स्पीड बघा, किती फास्ट पाणी येतं, किती स्पीडने पाणी येतं. अशा प्रकारे आपण आता रिटर्न जाण्यासाठी म्हणजे घरी जाण्यासाठी नाशिकला निघालेलो आहे. आता 12 वाजले. घरी जाण्यापर्यंत आपल्याला 1-1.5 वाजेल. तर जेवण आता घरी जाऊनच करूया. तर आता GoProची चार्जिंग संपत आली आहे.
मी आता चार्ज करण्यात परत शूट करण्यात तोपर्यंत मी घरी पोहोचेल. तर त्याऐवजी आपला आजचा हा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.